नमस्कार. आज शिकणार आहोत एका बोटाने खूपच सुंदर सुंदर आणि वेगळे वेगळे फुलं. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. आपल्याला डॉटवर असं गोल करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने वरती आणि खाली बघा अशा आपल्या बोटाने अशा रांगोळीवरती ओढत जायचं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं फूल तयार होतं आहे. बघू शकता. खूपच इझिली एका मिनटात होणारं असं सुंदर फूल आहे. मिनी फेमिकॉलच्या बॉटलने रांगोळी टाकून घेतली आहे आणि मागच्या बाजूने गोल करून घेतलं आहे. खूपच इझिली तुम्हीही शिकाल अशी एका बोटाची रांगोळी मी आणली आहे. खूपच सुंदर सुंदर फुलं आहेत. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. अशा पद्धतीने बघा मी चौकोनमध्ये कशा रेषा ओढून घेतल्या आहे. फक्त आपल्याला असं करत जायचं आहे. मधूनही एकदा आपल्याला असं एका बोटाने रांगोळी अशी पुढे ओढायची आहे. अशा पद्धतीने फेमिकॉलच्या बॉटलने आपण डॉट पाडून घेणार आहोत. आपल्याला 8 फुलं शिकायचे. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. यूजफुल व्हिडिओ आहे. बेसिक पद्धतीने ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणते मी. हे बघा फिरतं फूल एका बोटाने फक्त क्रॉसमध्ये आपल्याला करत जायचं आहे. इझिली फूल तयार होतं आहे. बघू शकता मी डबलमध्ये करून घेतलं आहे. खूपच सोप्या मी रांगोळ्या आणणार आहे म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे नवीन नवीन तुम्हाला भरपूर शिकवण्याचे मी व्हिडिओ टाकणार आहे ते बघायला भेटतील. हे बघा अशा पद्धतीचं ओपन करून त्याच्यामध्ये 4 वेळा आपल्याला एका बोटाने क्रॉसमध्ये अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे. हेही वेगळं फूल बघा किती सुंदर तयार झालं आहे. तुम्ही उंबरेटा बाहेरही काढू शकता. एक फुलाची डिझाईन म्हणजे 7-8 डॉट टाकायचे आपल्याला उंबरेटावर आणि एकसारखे डॉट पाडून एकसारखे फुलंही तुम्ही पाडू शकता आणि उंबरठ्याची बॉर्डर डिझाईनही तयार करू शकता. खूपच सुंदर. किंवा 4 फुलंही टाकू शकता. घाई असेल तर आपल्याला 1 फुलही देवाऱ्यासमोर आपण टाकू शकतो किंवा काही पूजा असली तरी टाकू शकतो. खूपच शुभ रांगोळी आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट करा. हे बघा छोटंसं हे असेही फुलं आपण टाकू शकतो इझिली. मी तुम्हाला 8 फुलं बघा इझिली 8 मिनटात दाखवले. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. धन्यवाद.